नमस्कार. मी शारदा निकम सोयमदी परिवार चाळीसगाव. मित्र हो, मनोबल म्हणजे काय? मनोबल म्हणजे एक शक्ती असते आणि जीवनामध्ये जे काही संकट येतात त्या संकटांना न घाबरणे, त्याची भीती न बाळगणे, आत्मविश्वास वाढवणे आणि अशा पद्धतीने त्या संकटांना सामोरे जाणं म्हणजेच मनोबल वाढवणं. तर मनोबल कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो? तर जे निगेटिव्ह विचार असतात त्या निगेटिव्ह विचारांना सोडून देणं, पॉझिटिव्ह विचार आपल्या जीवनामध्ये घेणं, मला माझं ध्येय पूर्ण करायचं आहे असं स्वप्न बघणं, स्वप्न नेहमी मोठे बघणं आणि आपण जे काही विचारवंत लोकं असतात त्या लोकांच्या सान्निध्यात राहून त्यांचे विचार घेणं, ह्याच्याने सुद्धा मनोबल वाढू शकतं. मनोबल हे परिवर्तनाने वाढतं. मनोबल मनोबल जे असतं ते प्रयत्नांनी वाढतं. आपण जर आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करत असला तर त्याच्याने मनोबल हा वाढत असतो. स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजेच मनोबल वाढवणं. आपण रोज मेडिटेशन, योगा केल्याने पण मनोबल हे वाढत असतं आणि सगळ्यात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने आपलं मनोबल हे वाढत असतं. निसर्गामध्ये जे येणारे जे झाडं असतात, त्या झाडांना येणारे जे फुलं असतात, त्या फुलाच्या सुगंधाने ते जे काही फुलं फुलं असतात ते फुलांचे सुगंध दरवळतो त्याच्याने आणि जे डोलणारं झाड असतं त्या झाडाकडे आपण बघितल्याने आपला जो ट्रेस असतो तो निघून जातो आणि त्याच्याने सुद्धा आपला आत्मविश्वास वाढतो आणि मनोबल हे वाढत राहतं. मग अशा पद्धतीने आपलं मनोबल हे वाढत राहतं. तर मग एका शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये बिया पेरल्या आणि त्या बिया पेरल्यावर 2-4 दिवसाने त्या बिया उगल्या, त्याच्यातून अंकुर बाहेर आले आणि एक अशी बी होती की ती दगडाच्या साईडला पडलेली होती. तर तिच्यातून अंकुर बाहेर आलाच नाही. ती बी प्रयत्न करत होती. तिने खूप प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यावर तिला असं वाटायला लागलं की आता आता काही खरं नाही. आता आपण आपला जो प्रयत्न करत आहोत तर तो तो प्रयत्न नाकामी होईल आणि आपण काही आपल्या याच्यातून अंकुर बाहेर येणार नाही. पण तेवढ्यातच एक जमिनीतून आवाज आला आणि तिला सांगितलं की तू अजून प्रयत्न कर. तू प्रयत्न केल्याने नक्कीच साकार होईल. तर मग तिने प्रयत्न केला. थोडासा दगड साईडला झाला. परत तिने अजून प्रयत्न केला. तिने हार नाही मानली. तर असं केल्याने तिच्या तिच्या जो अंगावर दगड होता तो साईडला गेला आणि ते बीतून अंकुर बाहेर आलं. तर तिने प्रयत्न केला म्हणूनच हे सगळं झालं. प्रयत्न केल्यावर सगळं काही गोष्टी होतात. प्रयत्नातील आपण म्हणतो ना, प्रयत्नातील परमेश्वर. प्रयत्न केल्याने सगळं काही होत असतं. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.